प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते। पौष महिन्याची कालाष्टमी 21 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाईल। कालाष्टमीच्या रात्री तंत्रविद्या शिकणारे लोक विधी करतात। हिंदू धर्मात कालाष्टमीला काळभैरवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। निशिता काळात कालाष्टमीच्या दिवशी काळभैरव देवाची पूजा करून व्रत पाळण्याचा विधी आहे। मंडळी, अशी मान्यता आहे की कालाष्टमीच्या दिवशी काही कामं करणे वर्ज्य आहे, जे केल्याने काळभैरव क्रोधित होतात आणि व्यक्तीला जीवनात संकटांना सामोरे जावे लागते। कालाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून काळभैरवाची पूजा करावी। कालाष्टमीच्या दिवशी उपवास करून सात्विक भोजन करावे। कालाष्टमीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांच्या मंत्रांचा जप करावा। या दिवशी गरिबांना मदत करावी। या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी अवश्य खायला द्यावी। या दिवशी शिवपुराणाचे पठण करावे। कालाष्टमीच्या दिवशी काळभैरव चालीसा किंवा स्तोत्राचे पठण करावे। या दिवशी काळभैरवाला काळ्या उडदाची डाळ अर्पण करावी। कालाष्टमीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे। कालाष्टमीच्या दिवशी घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा। या दिवशी काळभैरवाला लिंबाची माळ अर्पण करावी। कालाष्टमीच्या दिवशी अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करावे आणि कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाच्या मंदिरात जावे। या दिवशी कोणाचाही अनादर करू नये। या दिवशी कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये। या दिवशी मांसाहार, तामसिक किंवा मद्य सेवन करू नये। या दिवशी मनात नकारात्मक विचार आणू नये। या दिवशी कोणत्याही व्यक्तीला किंवा पशु पक्ष्यांना त्रास देऊ नये आणि या दिवशी कोणाचाही अपमान करू नये।